तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होतात ना, त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही। मग आता त्या आरोपांचं काय की आता वायकर हे वॉशिंग मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले। आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे? आमच्याकडे असताना आरोप करायचे, गुन्हे दाखल करायचे, अटकेच्या धमक्या द्यायच्या, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला, फडणवीस, शिंदे गट, अजित पवार गट, की तो पवित्र होतो, तो स्वच्छ होतो। वायकरांच्याही तसंच झालं। संजय राऊत यांच्यावरती सुद्धा ईडीची कारवाई झालेली आहे। ते आत होते, मग ज्याच्यावर ईडीची कारवाई असेल किंवा ज्याच्यावर ईडीची नोटीस असेल, वायकरांना तर ईडीची नोटीस आली, त्याची चौकशी सुरू आहे। आणि जर त्यांना जर दोषी समजत असतील संजय राऊत, कालपर्यंत रवींद्र वायकराच्या तळहातावरच्या फोडासारखे होते, बहुतेक संजय राऊत घाबरलेत, कारण रवींद्र वायकरांच्या मुठ्ठीमध्ये खूप काही आहे। त्यांनी जर अशी मूठ उघडली तर कदाचित मोठा विस्फोट होईल, म्हणून संजय राऊत घाबरले असतील। आणि संजय राऊत आतमध्ये होते, ते जर त्यांना दोषी समजत असतील तर आपण तर महादोषी आहात। आपण पहिला आपला विचार करावा आणि घाबरणारच, कारण वायकर साहेबांकडे बऱ्याचशा मातोश्री असतील आणि त्याचबरोबर संजय राऊत असतील, बऱ्याचशा त्यांचं पोटामध्ये खूप काही दडलेलं आहे। ते घाबरले असतील की कदाचित वायकर साहेब बाहेर काढतील। संजय राऊत साहेब घाबरू नका, काय होणार नाही तसं।